पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। परत असलं धाडस करायची चूक करायची नाही आणि आमच्या घराची पायरी ओलांडायचा इच्छा बी करायचा नाही। तुझी लायकी नाही आमच्या घरात यायची। माझ्या बापाचं घर आहे होतं आणि तुझ्या त्याच बापाने तुझी लक्षणं लक्षात घेऊन हे घर माझ्या आईच्या नावावर केलंय। हे घर माझ्या आईचं आहे। स्वतःच्या बापाचं घर असलं घरी तर परत यायचं नाही। चल नाही चल राधे, पुरील समजून सांग, परिणाम लई वाईट होतील याचे। परिणामाची काळजी भित्र्यासनी असते। जा तुला ते करायचं ते कर जा। अस्मित बोलताना विचार करत जा। नाही आई, या माणसानं आयुष्यभर तुझ्यावरच वार केला आणि तुझीच ढाल केल्या, पण इथनं पुढे मी हे होऊ देणार नाही। आणि तू ज्या घराच्या अपेक्षेने तू आलायस ना, ते घरच काय त्या घराची एक ईंट बी तुला मिळू द्यायची नाही मी। नाही येत ना, निघतो का? चल निघ। अस्मित अस्मे, चुकलंय मागात पडल तुला। आणि राधे, त्या पोरीचे जीव उड्या मारते तू। सब बाप आहे मी ध्यानात ठेव। संपलं, प्रेमानं समजून सांगायचं दिस संपलं। आता या घराच्या बाहेर नाही काढत तुम्हाला। गोपीनाथ नाव नाही माझं। यो गोपीनाथ काय असतोय हे आता समजल तुम्हाला। अस्मित मम्मी आलोय का मी? उशीर केलास? हा, ते जरा एक काम होतं। बाईक मिळाली? हा, बाईक सर्व्हिसिंगला टाकलेली मिळाली ना? हा मिळाली ना। जा फ्रेश हो, जेऊया। हा, मम्मी एक बोलायचं होतं। बोल। आपण ती खानावळ ना, मला मारणार 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 मला 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 मारणार मारणार आले आले मला 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 मारणार आले 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 मला मारायला मारणार 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 मारणार। अहो पप्पा काय झालं? यू त्यांचा 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 त्यांचाच माणूस आहे, त्यांचा माणूस आहे। नाही नाही नाही, तो विषय आपला। मला मारायला आलाय, मला मारायला आलाय, मला मारायला आलाय। तो त्यांचा त्यांचा त्यांचाच माणूस आहे, तो त्यांचा मला 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 मारायला आला, त्यांचा त्यांचा। अहो पप्पा, तू बाजूला वळ बाबा, तू शांत व्हा, शांत व्हा। तू बाहेर बाबा। अहो पप्पा, मी तुमचा निशी आहे। तू बाहेर जा ना बाबा, सांगितलं कळत नाही वय, त्यांच्या नजरेला येऊ नकोस, जा बाहेर। मारणार 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 तो 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 मला मारणार, तो मला मारणार। आपला निशी असतो की मारत नाही। मारायला मारायला तो काय करत नाही। जोरात लागलं काय रे? जोरातच लागलं, पण काठी नाही, पप्पांचं न ओळखणं जोरात लागलं। काठीनं त्यांनी मला 100 फटके मारले ना तरी चालतील, पण मला त्यांनी एकदा ओळखू दे, फक्त एकदा जवळ घेऊ दे। तायडे, हे सगळं पहिल्यासारखं परत नाही होणार का ग? मला बी असंच वाटतंय की पप्पा परत पहिल्यासारखं व्हावं।
पण आजकाल त्यासनी होणारा त्रास लईच वाढालाय. आपल्याला लवकर काहीतरी करायला पाहिजे. सगळं पहिल्यासारखं होऊन आपण सत खेळत राहायचो तसे दिवस यायला पाहिजेत बघ. वाह, क्या लाजवाब चटनी बनाई है माँ. माँ, तुम्हारे पैर किधर है माँ? ऐ जेव ग. बघा तेव्हा नौटंकी करत असत्या. पण आय चटणी खरंच लई भारी झाल्या. आणि आपलं नशीब बी बघा किती चांगलंय. ही चटणी फक्त आपल्यासनी खायला मिळते. आणि आसमेची तर लईच फेवरेट आहे. होय की नाही आसमे? इशेच नाही ना, ही चटणी म्हणजे इशेंड असतोय. आपल्या चौघांची बी फेवरेट आहे. अजून एकाला ही चटणी आपल्या इतकीच आवडते. गोपीनाथला एवढं सगळं होऊन बी तुला अजून त्या माणसाचा जिव्हाळा आहे. त्याला काय आवडतं काय नाही याची अजून बी पडलेली असते तुला. अगं आज त्यानं एवढा तमाशा केला, राक्षसागत वागला तुझ्या संग, तरी तुला त्याचा पूळ काय येतोय? कधीपर्यंत जगणार आहेस त्याच्या आठवणीत तू? तुम्ही फक्त त्यासनी घर सोडून जाताना, आपल्यासनी सोडून जाताना बघितले. त्यांच्याबरोबर मी संसार केला. त्यांच्याबरोबर कायच चांगल्या आठवणी नसतील काय? कशा इसरायच्या का त्या आठवणी? मग बस आठवणीत जगत. आय जीव तू. आना दीदी, तू भी जीव. तिचा राग गेला की ती जेवल. तुम्ही जेवून घ्या दोघी. जेवा पटकन या आवरा. रडण्यासारखं काय झालंय का? तुला किती वेळा सांगितलं मी असं रडून काही होत नसते म्हणून. तू जगात रडत बसली असते तर काय झालं असतं आपलं आपल्या घराचं? अगं मम्मी, मी माझ्या पावलांनी थांबवू शकते, माझ्या शब्दांनी थांबवू शकते, पण माझ्या डोळ्यातल्या पाण्याला कसं थांबवू? पप्पांची अशी अवस्था बघितली की रडू येते ग मम्मी मला. मुद्दाम नाही करत मी. मग मुद्दाम कर. स्वतःला रडण्यापासून मुद्दाम थांबव. मला नाही येत रड. मम्मी, पप्पांना मी भरू का ग? तुला माहित नाही, ते तुम्हा दोघांना बी ओळखत नाही आणि माझ्याशिवाय कुणाच्या हातचं जेवत बी नाही. जेव. माझी लेक उपाशी असताना घासघशाखाली जाईल का म्हणजे? मग कशाला त्या माणसाचा इशे काढायचा सारखा? तुला बी त्रास आणि आमासनी बी. तुला नाही समजायचं. समजायचं नाही तसं वागायचं कशाला? बरं बाई, नाही वागत. तू जेव आधी. तू भरवणार असलीस तर जेवीत. ये.
ये भरवते. चटणी नको मला नाही आवडत. नाही आवडत? फेवरेट चटणी आहे नाही तुझी? होती, आता नाही. वय गप खा. ते तर नुसती चटणीच काय घालीन. नकोय ना चटणी? का? आणि लक्षात ठेव, नवरा बायकोचं नातं पाटी पुसल्यागत पोरं करता येत नाही. हे त्या यामिनीच्या जाचामुळं, मोहामुळं असं वागतात. आणि समोरचा कसा बी वागला तरी आपण आपला स्वभाव सोडायचा नसतोय. मला माझ्यासारखंच वागू दे. त्यानं तुझ्या पोरींचा तिरस्कार केला, तुला सोडून दिलं, हे विसरलीस तू? नाही विसरले आणि कधीच विसरायची नाही. पण तू बी हे विसरू नको का तुम्ही तिघी मला आणि मी तुम्हासनी त्यांच्यामुळे मिळाले. खात तू बी खा. कसला भारी आलाय फोटो. आता हा फोटो सोशल मीडियावर टाकून व्हायरलच करते मी. आणि सोबत कॅप्शन पण टाकत्या, माय लेकींचा लळा, डोळ्यातनं पाणी घळाघळा. आणि आया मला नाही भरवलंच ते. ये की भरवते, ये. आणि मला तुला बी ये की. अगं ऐ, आता तुला रडाय काय झालं? आया अजून एक घास भरव तुला. देते की. देते, कालवून देते. थांबा जरा. घ्या भात, चमचा येऊ. उसळ खा, सावकाश खा. मला हौस आहे का हो उगदाला दुःखात ठेवायची. तुम्हाला हे अशा अवस्थेत तिला बघायला लागते, मला नाही सहन होत. माझ्याजवळ काही पर्याय बी नाही. तिला तिच्या सासरी पाठवा म्हणलं तर तिथं बी सुखी नाही. तिची सासू तिला नाही सुखी ठेवायची. तिला तर नकोच आहे मुग्धा आपल्या घरी यायला. मी हे समजा मुग्धाच्या भल्यासाठी करते. नाही समजत तिला काही. ती तिच्या आईला कठोर समजते. अहो मी नाहीये कठोर ना. तुम्हासनी माहित आहे मी अशी नाही आहे ना. सांगा ना मला, एकदा सांगा. मी नाही आहे ना अशी. बात 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 बात.
सावकाश जेवा, सावकाश. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे. शांते, झालं का ग पाणी भरून? हा, होतंय. अस्मी, ए अस्मी. सोम, काकू, काय म्हणताय काकू? चाललंय अन्नपूर्णेच्या कृपेने. बस की. वय. अस्मे, अस्मे, अगं सोम आलाय ग. कस काय चाललंय तुझं? लय दिवसात आला नाहीस. काय सांगणार काकू, कोर्टाची कामं चालू आहे, वेळच मिळेना बघा. शांते, सोहमसाठी नाश्ता आण ग. वय. परवा तुझ्या आवडीचा गाजर हलवा केलता. अरे वा. येईल म्हटलंस आणि आला नाहीस. नाही काकू, येणारच हो तू, पण काय आहे ना, काम संपायचं नावच घेण्यात बघ. तरी बरं आहे, अस्मीमुळं माझी अर्धी कामं हलकी होत. चला, म्हणजे आमच्या अस्मीमुळं कुणाची तरी कामं हलकी होत्यात. स्वयंपाकाची तयारी झाली का? झाली. अस्मी, हे घे. ते खानावी देऊन दंगा करणाऱ्यांचं काय झालं पुढं? नाही, आपला काही विषय झाला नाही नंतर. इथं आणि बस बस, थँक्यू. काय बोलायचंय का? काही बोलायचंय का? नाही, काय नाही बोलायचं. नक्की? वय. अस्मी, पण मग यावर काही लिगल ऍक्शन, निदान पोलीस कंप्लेंट तरी? हा मुग्धा बोल. मला तुझी लय आठवणी आल्या. अगं मुग्धा, मला बी तुझी लई आठवण येते. कधी भेटणार आपण? नाही माहित. मी तुला फोन केलेला बी मम्मीला आवडत नाही, माहिती ना तुला. भेट तर काय सहजासहजी होईल असं दिसत नाही. होय, पण काय तर केलं पाहिजे. एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलायलाय सो? ती दंग्याची तक्रार बिक्रार तर करायला नाही ना? मला बी आता नाही राहत रे तुझ्याशिवाय. हॅलो. विसे? हा. हॅलो हॅलो. अरे कुणाचा फोन होता? नाही, ते कुणाशी बोलत होतीस मला माहिती आहे. चुकीचं वागायलाच तुला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे. ज्या घरात तुला मान नाही, किंमत नाही, त्या घरात तुला पुन्हा पाठवणार नाही माहित असून सुद्धा अशी वागायलास. तुझी ती सासू तुला मुलकर निघत वागवते. ह्या जन्मात तरी त्या बाईला माफ करत नाही. अगं मम्मी, त्यांची बाजू मांडण्याची चूक करू नकोस. हे बघ तायडे, मला तुझी मनस्थिती समजते. आपण
मम्मीची काय बी चूक नाही ना. नाही निशी, तुला नाही समजू शकत माझी मनस्थिती. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्याची भेट न होण्याचं दुःख तू कसं समजू शकणार? स्वतःपेक्षा दुसऱ्यावर जीव लावावा असं कोणी तुझ्या आयुष्यात नाही, म्हणून तू समजू शकत नाही.